श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल भक्तीसोबत गोमाताची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला सर्व देवमयी मानले जाते। गोमातेची सेवा केल्याने मनःशांती मिळते आणि विठू माऊलीची कृपा देखील प्राप्त होते। तर येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असेही म्हणतात। हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते ही एकादशी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येते आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात देखील होते। या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाच्या महासागरामध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात, तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व हे खूप मोठे होते। हा दिव्य विश्रांतीचा काळ 4 महिने असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला संपत असतो, ज्याला कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते। आणि आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे। याचं कारण म्हणजे या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दिंडी घेऊन जातात। आषाढी एकादशीचे हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते। तसेच या दिवशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी धार्मिक मान्यता आहे। तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच खास काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे। शनिवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, सर्व अडचणीतून मार्ग मिळेल। एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। अखडलेली रखडलेली कामे पूर्ण होतील। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या आषाढी एकादशीला गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत। आषाढी एकादशीला उपवास करणे शक्य नसेल, मग ते आरोग्याच्या कारणामुळे असेल किंवा प्रवासामुळे असेल किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे असेल, तरी अजिबात काळजी करू नका। मनात कोणतीही शंका ठेवू नका, कारण आपले विठ्ठल माऊली आपले स्वामी भक्त स्वामी राया फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेले आहेत। उपवास करण्यापेक्षा या दिवशी केलेले नामस्मरण आणि सेवा जास्त महत्त्वाचे असते। शास्त्रानुसार गाय ही रुद्राची आई, 8 वस्तूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण मानली गेलेली आहे। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोसेवेने साक्षात स्वर्गप्राप्ती मिळते असे म्हटले जाते। विठ्ठल माऊली ही भगवान विष्णूंचे रूप असल्यामुळे या दिवशी गायीची सेवा करण्याचे फळ 100 पटीने जास्त मिळते। हा उपाय नेमका कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा तुमच्या पतीची नोकरीबद्दल असेल, व्यवसायाबद्दल असेल किंवा धनप्राप्ती होण्याबद्दल असेल, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांची प्रगती व्हावी म्हणून असेल किंवा डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे लवकरात लवकर फिटावे, कर्जमुक्ती व्हावी म्हणून असेल, अगदी कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचण असेल, तर ती दूर करण्यासाठी आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता आवर्जून करा। या उपायाचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यापासून देवघरात नेमकी काय पूर्वतयारी करायची आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। दिवसाची सुरुवात आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकादशीच्या दिवशी सर्वात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे। सूर्योदयापूर्वी उठला तर अतिशय उत्तम होईल। उठल्या उठल्या अंथरुणावर असतानाच आपले दोन्ही हात जोडून
सर्वात आधी त्या भगवंताचे, आपल्या स्वामींचे मनापासून आभार माना की त्यांनी आपल्याला हा आजचा पवित्र दिवस दाखवला. मनात विठ्ठल माऊलीचे किंवा स्वामींचे नामस्मरण करा. यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, एक तुळशीपत्र घालून स्नान करायचे आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवतांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फक्त पुसून काढा आणि यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तर हा उपाय करताना थोडंसं वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. थोडंसं पाणी टाकून तुम्ही गंध तयार करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्या कुंकवाच्या गंधाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला 2 ताम्हण घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे 2 ताम्हण नसतील तर तुम्ही 2 स्टीलची ताटं घेतली तरी सुद्धा चालतील. आणि यानंतर एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. ठेवताना पाटावरती पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण जी 2 ताम्हण घेतलेली आहेत किंवा जी 2 ताटं घेतलेली आहेत तर त्यामध्ये आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे. पहिल्या ताटात स्वास्तिक हे भगवान विष्णूंसाठी आणि दुसऱ्या ताटातील स्वास्तिक हे माता लक्ष्मीसाठी, असे तुम्हाला 2 ताटामध्ये 2 स्वास्तिक काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर स्वास्तिकला मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षता सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला गुळाचे 2 खडे घ्यायचे आहेत आणि त्या स्वास्तिकच्या मधोमध तुम्हाला हे 2 गुळाचे खडे तुम्हाला ठेवायचे आहेत. एका ताम्हणामध्ये आपण जे स्वास्तिक काढलं आहे तर त्या स्वास्तिकच्या मधोमध एक गुळाचा खडा ठेवायचा. आणि हा उपाय करण्यासाठी अगोदर 1 ते 2 तास थोडीशी चणा डाळ जी आहे आपण ती भिजत घालायची आहे. ती भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्याशेजारी थोडीशी ठेवायची आहे. भिजवलेली चणा डाळ जी असते तीच तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर तिथे तुम्हाला एक तुळशीपत्र सुद्धा ठेवायचं आहे. यानंतर त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच एक आसन घेऊन त्या आसनावरती बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. काही वेळासाठी हे तुम्ही तसेच तुम्हाला तिथे देवघरासमोर पाटावरती ठेवायचे आहे. यानंतर संपूर्ण तुमची सेवा वगैरे करून झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. गंगाजल असेल तर ते थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. आणि या दोन्ही स्वास्तिकच्या जवळ आपण ताटामध्ये जे 2 गुळाचे खडे आणि चण्याची डाळ ठेवली होती तर ती दोन्ही उचलून एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आणि यानंतर हळद, कुंकू घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गाईच्या जवळ जायचं आहे. गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ आपण वाटीमध्ये घेऊन आलेलो आहोत तर ते तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे. जर गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की तिथूनच तुमचे दिवस हे बदलायला सुरुवात होते. तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे तर ते बदलून जातं. तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागते. म्हणून शक्य असेल तर बघा, तुमच्या हातामध्ये घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला व्हायला पाहिजे तसा झाला तर अतिउत्तम. तर या पद्धतीने तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता. शक्य नसेल तर मग वाटीमध्ये तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, गाईला स्पर्श करायचा आहे आणि गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणासुद्धा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी गाईला प्रदक्षिणा केल्या
तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. आता हे सगळं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, गाईच्या पायाखालची जी माती असेल तर ती थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे. ती एका वाटीमध्ये घेऊन आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. देवघरामध्ये ठेवली तरी चालेल. जेव्हा तुम्ही गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात आणता तेव्हा घरातील प्रखर वास्तुदोष, पितृदोष हा नष्ट व्हायला लागतो. ग्रहदोष असेल, नकारात्मकता असेल, नजरबाधा असेल, यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते आपल्या घरातून निघून जातात. आपलं घर हे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा इतर झाडाच्या कोणत्याही कुंडीमध्ये टाकून दिली तरी सुद्धा चालेल. पण हा एक उपाय तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशीला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हा उपाय आषाढी एकादशीला नक्की करून बघा. तुमची ही छोटीशी सेवा जी आहे तर ती तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. जर या दिवशी तुम्हाला हे शक्य झालं नाही तर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाचाल, जेव्हा केव्हा तुम्हाला रस्त्यावर एखादी गाय दिसली तर तिला कमीत कमी हिरवा चारा तरी नक्की खाऊ घाला. तरी सुद्धा विठ्ठलाची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल. किंवा तुमच्या घराच्या इथे जर गाय आली तर तिला गुळाचा खडा आणि चपाती ही नक्की खाऊ घाला. आता असं म्हणू नका की या दिवशी एकादशी आहे म्हणजे गाईचा सुद्धा उपवास असतो किंवा देवांचा उपवास असतो, तर असं नसतं. उपवास हा कधीच देवांचा नसतो. उपवास हा मनुष्याचा असतो. देवांना उपवास नसतो. म्हणून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवताना सुद्धा चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवू शकता आणि गाईला सुद्धा खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतूक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. घरातील इतर व्यक्ती कोणीही उपाय करू शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.